बसमध्ये प्रवास चालू असताना एका महिलेचा धक्कादायक प्रकार। अशा वाईट प्रवृत्तीय महिलेसोबत जर तुम्हीही कधी भिडले तर एक पाऊल मागेच घ्या, कारण असं तुमच्या सोबत नको घडायला। घटना अशी आहे की संताप अनावर येईल। धावत्या बसमध्ये सर्व प्रवासी शिस्तीने आपापल्या सीटवर बसलेली होती। याच दरम्यान एक स्टॉप आला आणि एक वाईट प्रवृत्तीय महिलेने बसमध्ये प्रवेश केला। महिलेसोबत तिचा पती सुद्धा होता। ही महिला बसमध्ये पतीसह चढली, पण बसमध्ये प्रवासी फुल असल्यानं सीट रिकामं नव्हतं, तर आरोपी महिला व तिचा पती उभ्याने प्रवास करत होते। याच दरम्यान त्यांच्या समोरच्या सीटवर दोन कॉलेजचे विद्यार्थी मित्र होते। आई वडिलांच्या वयाची दिसत आहेत, म्हणून त्या दोन मित्रातून एक जण उठला व सदरील महिलेला बसायला जागा दिली। एका मित्राचा स्टॉप जवळच असल्यानं त्याने महिलेला बसायला जागा दिली, पण दुसऱ्या मित्राचा स्टॉप अजून 15 ते 20 किलोमीटर लांब होता, त्यामुळे तो सीटवर बसलेलाच होता। महिलेला जागा भेटली, पण तिचा पती मात्र उभाच होता। त्यावर महिलेनं नवऱ्याची जागा रिकामी करण्यासाठी रडगाणा सुरू केला व दुसऱ्या मित्राला खेटण्याचा प्रयत्न केला। तुझा मित्र खूपच दयाळू आहे, मला त्याने बसायला जागा दिली, तू पण तरुण वयाचा आहे, तर माझ्या हस्बंडसाठी जागा सोडली तर बरं होईल, असा आग्रह बाईने केला। त्यावर तरुणाने जागा सोडण्यासाठी नकार दिला व मला लांब जायचं असं उत्तर दिलं। त्यावर महिलेनं उलट त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली आणि त्या दोघात जागा रिकामी करण्यासाठी वाद निर्माण झाला। महिलेने मुद्दामून भांडण सुरू केले आणि त्यांच्यातला वाद चिघळला। महिलेनं तरुणाला तोंडात चापट मारली, त्यावर तरुणाने महिलेवर हात न उचलता त्याची पिशवी सीट खाली फेकली। हे पाहून आरोपी दाम्पत्य रागाच्या भरात गेले व चुकी नसताना विद्यार्थी तरुणाला मारहाण सुरू केली। दरवाजाजवळ मारहाण सुरू होती। यावेळी आरोपी व्यक्तीने विद्यार्थ्याला जोराने लात मारली आणि विद्यार्थी तरुण धावत्या बसमधून बाहेर फेकला गेला। पाठीमागून येणारी कार थेट विद्यार्थ्याच्या पायावरून गेली, ज्यात विद्यार्थी तरुणाची गंभीर अवस्था आहे। या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सुद्धा संपूर्ण देशात प्रचंड व्हायरल होत आहे। दिल्लीच्या अजमल खान रस्त्यावर धावत्या बसमध्ये घडलेला हा प्रकार सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झालेला आहे, ज्यात आरोपी दाम्पत्याचा निषेध व्यक्त केला जात आहे। चुकी नसतानाही विद्यार्थ्याचा जीव धोक्यात आला असून तो मृत्यूशी झुंज देत आहे। सीटवरून सुरुवात झालेला हा वाद थेट विद्यार्थ्याच्या जीवाशी बेतला। त्या तरुण मित्रांनी स्वतः उभा राहून महिलेला बसायला जागा दिली होती, मात्र महिलेला नवऱ्यासाठी ही जागा पाहिजे होती, यामुळेच ही घटना घडली। आरोपी दाम्पत्याला पोलिसांनी ताब्यात घेतले, पण तरुण धावत्या बसमध्ये अशा प्रकारे फेकला गेला, जे पाहून अंगाला काटाच येतो। आरोपी दाम्पत्याच्या या क्रूर कृत्याने संताप व्यक्त केला जात आहे। बसमध्ये सीटवरून नेहमीच वाद कडाक्याचे भांडण होत असतात, पण हाच वाद भयंकर रूप घेतात, ज्याचा विचार सुद्धा आपण करू शकत नाही। एका छोट्याशा विषयाने एवढी भयानक घटना घडू शकते। त्या विद्यार्थ्यांनी वयाचं भान ठेवून बसायला जागा दिली, त्यांनी भल्याचा विचार केला, पण ते त्यांच्याच अंगलट आलंय। या संतापजनक घटनेबद्दल तुमचं मत प्रतिक्रियाद्वारे व्यक्त करा। आपल्या मराठी चॅनलवर पहिल्यांदा व्हिजिट केलं असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करणे अजिबात विसरू नका।